चिंचणी संघाकडून फलंदाज जात आहेत ते आकाश आणि हितेश. माहीम संघाकडून गोलंदाजी करतील ते तनेश. एमसीएच्या अंडर 23 कॅम्प मध्ये बॉलिंग मध्ये त्यांची निवड झालेली आहे. स्ट्राइक वर आहेत ते आकाश व नॉन स्ट्राइक वर आहेत ते हितेश. सामन्याला सुरुवात होत आहे. सुपर ओव्हर मध्ये सामना पोहोचलेला आहे. माहीम विरुद्ध चिंचणी. पाहूया काय होते. तनिष यांचा सामना करतील आकाश. सुंदर असा एक आखूड टप्प्याचा चेंडू. चांगली अशी सुरुवात तनिष यांच्याकडून. एक निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. चांगली अशी सुरुवात तनिष यांच्याकडून. तनिष यांचा पुढील चेंडू आकाश यांच्यासाठी. पाहूया या सुपर ओव्हर मध्ये काय होते, काय निकाल लागतोय, कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. तनिष यांचा पुढील चेंडू आकाश यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेत तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे आकाशांना. आणि एका धावेने संघाची खाते उघडलेले आहेत आणि वैयक्तिक देखील खाते उघडलेले आहे आकाशाने. धाव संख्या होते ती 1 धावा. 2 चेंडू 1 धाव. चिंचणी संघ आणि स्ट्राइक वर आहेत ते हितेश. पंचांकडून गाड घेताना तनिष यांचा पुढील चेंडू हितेश यांच्यासाठी. पाहूया हितेश काय करतायत ते. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि लॉंगच्या दिशेने तडवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. या 2 धावेने आपले खाते उघडलेले आहे. धाव संख्येमध्ये 2 ने धाव संख्या पोहोचते ती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. चिंचणी संघ. तनिष यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील हितेश. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेत तडवलेला आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी हितेश यांच्याकडून. धाव संख्येमध्ये 4 ने धाव संख्या पोहोचते ती 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. तनिष यांचा पुढील चेंडू हितेश यांना. 4 चेंडू 7 धावा. पाहूया किती धावांचे आव्हान ठेवतोय चिंचणी संघ माहीम संघासमोर. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि कव्हर थर्डमॅनच्या दिशेने चौकार. फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडू गेलेला आहे. चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धाव संख्या पोहोचते ती 11 धावा.
5 चेंडू 11 धावा. सुंदर अशी फलंदाजी हितेश यांच्या बॅटीतून. पाहूया या शेवटच्या चेंडूवर हितेश काय करतायत ते. चौकार लगावतायत का षटकार. अतिशय सुंदर अशी रंगत इथे पाहायला मिळते चिंचणी व माहीम संघामध्ये. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे आणि झेलबाद झालेले आहेत हितेश. चौकार गेम ना परत. चिंचणी संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. चिंचणी संघाने माहीम संघासमोर निर्धारित 6 चेंडूमध्ये 12 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. पाहूया माहीम संघ काय करतोय. चिंचणी संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे कारण की ह्यानंतर आपला लंच ब्रेक असणार आहे व लगेच 2 वाजता सेमीफायनलचा सामन्याला सुरुवात होणार आहे. याची कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. चिंचणी संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तसेच माहीम संघाने आपले फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत कारण की आपल्याला एक लंच ब्रेक घेऊन लगेच सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात करायचं आहे कारण की आपल्याला पुढील सेमीफायनल व फायनलचे सामने हे निर्धारित वेळेत पूर्ण करायचे व पूर्ण षटकांचे सामने खेळवायचे आहेत.
माईम संघाकडून सलामीचे फलंदाज जात आहेत ते कैवल्य आणि तनिष, आणि चिंचणी संघाकडून गोलंदाजीसाठी येत आहेत ते आकाश. पाहूया काय होते ते, कुठला संघ सेमी फायनल मध्ये दाखल होतोय, माईम अ का चिंचणी संघ. चांगली अशी रंगतदार लढत होते मैदान क्रमांक 2 वर, आणि माईम संघाकडून आणि 2 बंधू मैदानात दाखल होत आहेत, कैवल्य आणि तनिष. स्टीव आणि मार्कवा, पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का. कैवल्य आणि तनिष स्ट्राइक वर आहेत ते कैवल्य, आणि नॉन स्ट्राइक वर आहेत ते तनिष. पाहूया सावे ब्रदर्स आपल्या माईम संघासाठी काय करतायत ते, आणि गोलंदाजीसाठी येत आहेत चिंचणी संघाकडून आकाश. आकाशांच्या गोलंदाजीचा सामना करतील ते कैवल्य. सामन्याला सुरुवात होत आहे. 7 चेंडू 12 धावा जिंकण्यासाठी माईम संघाला. पाहूया चिंचणी संघ त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का. अतिशय चुरशीचा असा सामना चिंचणी विरुद्ध माईम अ. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि कव्हरच्या दिशेने चेंडू मारलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी जात आहे, आणि परंतु एकाच धावेवर समाधान मानलेले आहे तनिष याने. चांगला असा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका होता कैवल्य यांचा, परंतु तनिष यांनी त्यांना माघारी धाडलेले आहे. एका धावेने सुरुवात केलेली आहे कैवल्य यांनी. 5 चेंडू 11 धावा. पाहूया आकाश कशी गोलंदाजी करतायत ती, माईम संघाला रोखण्यात यशस्वी होत आहेत का. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 2 धावा घेतल्या आहेत, आणि 2 धावा घेण्यापासून त्यांना काही रोखू शकलेले नाही आहेत. 2 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 1 चौकार व 1 षटकाराची गरज. 4 चेंडू 9 धावा. पाहूया सावे बंधू काय करतायत ते आपल्या माईम संघासाठी, आणि आकाशांच्या पुढील चेंडूचा सामना करतील तनिष. 4 चेंडू 9 धावा. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि लॉंग ऑनच्या दिशेत तडवलेला आहे. पाहूया चेंडू सीमा पार जातोय का, आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण, आणि 2 धावेवर समाधान मानावे लागत आहे तनिष यांना. 3 चेंडू 7 धावा. सुंदर अशी फलंदाजी करताना तनिष आपल्या माईम संघासाठी 3 चेंडू 7 धावा. सुंदर अशी गोलंदाजी आकाश यांच्याकडून आपल्या चिंचणी संघासाठी. 3 चेंडू 7 धावा. एक आखूड टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेकडे तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली, आणि एका धावेवर समाधान मानावे लागत आहे तनिष यांना, आणि स्ट्राइक वर येत आहेत ते कैवल्य. 2 चेंडू 6 धावा. एका षटकाराची गरज. पाहूया कैवल्य काय करतायत आपल्या माईम संघासाठी. 2 चेंडू 6 धावा. षटकार मारून सामना संपवतायत का त्यांना अंकुश लावण्यामध्ये आकाश यशस्वी होत आहेत. आपल्या चिंचणी संघाला विजय मिळवून देत आहेत. पाहूया कुठला संघ दाखल होतोय सेमी फायनल मध्ये, चिंचणी का माईम अ संघ. 2 चेंडू 6 धावा. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने तटवलेला आहे, आणि 1 धाव काही घेतलेली नाही. 1 चेंडू
6 धावा. पाहूया कैवल्य हे जावेद मियादत होत आहेत का. जावेद मियादत यांनी एका शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. पाहूया आता माहीम संघाचे जावेद मियादत हे कैवल्य होत आहेत का. अतिशय अटीतटीचा असा हा सामना. पाहूया कैवल्य आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का आकाश त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. एका षटकाराची गरज आहे माहीम संघाला जिंकण्यासाठी. आकाश यांच्या सामना करतील कैवल्य. एक चेंडू 6 धावा. अतिशय अटीतटीचा असा सामना. सुंदर असा चेंडू आणि निर्धाव चेंडू आणि चिंचणी संघ सुपर ओव्हर मध्ये विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि माहीम संघाचे आभार. दोन्ही संघाला विनंती आहे की त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा व लवकरात लवकर सेमीफायनलला आपल्याला परत यायचे आहेत. 2 वाजता सेमीफायनलचा सामना सुरू होईल. याची चिंचणी संघाने दखल घ्यायची आहे. आणि मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला चिंचणी विरुद्ध माहीम, ह्याच्यामध्ये चिंचणी संघाचा सुपर ओव्हर मध्ये विजय झालेला आहे. आणि या सामन्यामधील सामनावीर ठरलेले ते परीन यांनी